नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 2014च्या महत्त्वाच्या योजना ज्या नेहमीच एक्झाममध्ये येतात किंवा 2014ला कोणती योजना आहे किंवा तारीख किंवा त्याचं मंत्रालय या गोष्टी आपण बघतो की स्पर्धा परीक्षा असेल, मग कोणती एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा स्टाफ सिलेक्शन यामध्ये जनरली 14, 15, 16 या 3 वर्षाच्या योजना सारख्या विचारतात. तर याच्या अगोदर सुद्धा माझा एक 2015च्या योजनेवर सुद्धा एक यूट्यूब व्हिडिओ आहे. 2016च्या योजनेवर सुद्धा ट्रिकच्या माध्यमातून यूट्यूब व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. तर चला याच्यामध्ये कुठलाही वेळ न वाया घालवता आपण 2014च्या योजना इथं बघू की कशा लक्षात ठेवायच्या. आता बघा 2014ला कोणत्या महत्त्वाच्या योजना होत्या. तर आता इथं पहिले आपण डायरेक्ट ट्रिक्सवर जाऊ. स्वच्छ दिसणं जनधन. आता बघा स्वच्छ दिसणं जनधन म्हणजे काय? पहिलं हे स्वच्छ इथं लिहिलं आपण स्वच्छ. दी म्हणजे काय? हा दी. आणि स म्हणजे काय? हा स. आणि हा न म्हणजे काय? हे इकडे न. आणि जनधन म्हणजे हा जनधन. म्हणजे काय? पहिली जे स्वच्छवाला आहे त्याचं स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झालं होतं. आणि त्याचं मिनिस्ट्री आहे, 2 मंत्रालय आहेत तिथं लक्षात घ्या. जलशक्ती मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स. थोडंसं क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ट्रिक्स काय आपली? स्वच्छ दिसणं जनधन. स्वच्छ दिसणं जनधन एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वच्छ भारत अभियान आपण 2 ऑक्टोबर 2014ला त्याच्यामध्ये 2 मिनिस्ट्री इम्प्लिमेंटेशन करतात त्या योजनेचं. एक पहिलं आहे जलशक्ती आणि दुसरं आहे मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स. या 2 मंत्रालयाद्वारे ही योजना राबवली जाते. नंतर दी वरून आहे हां, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, ज्याला DDU-GKY म्हणतात, ही सुद्धा 2014ला योजना सुरू झाली होती. नंतर संसद आदर्श ग्राम योजना ही सुद्धा 2014ची योजना आहे. नंतर नमामि गंगे प्रोग्राम हा सुद्धा एक 2014ला सुरू झाला होता. आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाची योजना याच्यामध्ये 2014ला प्रधानमंत्री जनधन योजना, ज्याला PM जनधन योजना म्हणतो. आता याची तारीख बघा, ही 28 ऑगस्ट, ही खूप वेळा MPSCमध्ये आलेली आहे. तर ही 28 ऑगस्ट हे सुद्धा लक्षात घ्यायची आहे आपल्याला आणि ती मेमराईज करायची आहे तारीख 28 ऑगस्ट 2014ला. म्हणजे इथं जर ऑप्शनमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 जानेवारी, 1 मे असं काही दिसलं तरी सरळ कट करायचं किंवा त्याला रॉंग करायचं. म्हणजे तिथं ते कुठल्याही म्हणजे 28 ऑगस्टला सुरू झाली होती. आणि मिनिस्ट्री आहे फायनान्स. तर या महत्त्वाच्या योजना आपण सहज ट्रिकच्या माध्यमातून 2014ला कोणत्या आल्या. सेम मी 2015ला माझा एक यूट्यूब व्हिडिओ बनवला, तिथं सुद्धा ट्रिकच्या माध्यमातून योजना कशा लक्षात ठेवायच्या हे सांगितलं. 2016ला सुद्धा माझा एक यूट्यूब व्हिडिओ आहे, तिथं सुद्धा मी सांगितलं. जर आपण ऑब्झर्व बारीक केअरफुली केलं तर 14, 15, 16 या 3 वर्षाच्याच खूप वेळा योजना आलेल्या आहेत. तर त्या योजना सारख्या विचारते. एक तर मंत्रालय विचारते, म्हणजे कोणतं मंत्रालय इम्प्लिमेंट करते किंवा त्याची तारीख किंवा इयर, या गोष्टी सारख्या एक्झाममध्ये येतात. त्याच्यामुळे ह्या 14 आणि 15, 16च्या योजना आपण लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं. होप करतो की बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.